झाली का हो बॅग भरणं? काही चालली, थांब ना आता जराशी 2-4 दिवस. खरंच मोहिनी ताई, तुम्ही थांबा इथे. मला पण करमते तुमच्यामुळे. थांबली असती हो जुही, पण काय करू आता, 8वा महिना लागन म्हटलं आणि मग जाता येत नाही. मग इथंच राहावं लागेल मला पुरा महिनाभर. आणि तिकडे मग 9वा लागल्याबरोबर काही झालं तर मग दगदग कोण करून इथं? समजा तू नसली घरी, मोहित नसला, आणि तसं राजेशजीनं म्हटलंय की डिलिव्हरी तिथंच आपल्याच घरी करू म्हणून. मग विनाकारणच नाही होईन काय अजून, म्हणून म्हणून चालली मी. कमी जास्त झालं तर त्याच्या घरी ते पाहत बसन. तुम्ही काय तुमच्या विचार घेता? हा, इथं गेली म्हणून असं झालं, नाही तर आमच्या घरी नाही होत होतं. बोलायचे बोल राहते म्हटलं. काय झालं ताई, इथे केली तर डिलिव्हरी काही फरक नाही पडत. मी लागून तर सुट्ट्या घेईन म्हटलं तुमच्यासाठी. सुट्ट्या घेईन तरी पण तुमचं करण म्हटलं. आणि असं नका समजू तुम्ही की मी करणार नाही म्हणून. तुमच्या मनापासून करण म्हटलं. जुही, मला माहित आहे तू करतं म्हणून, म्हणजे माणूस एका ह्याच्यात सोडखाली येते. खरोखर तू करायला काय, पण काय करू, मला माझ्या घरी जा लागते ना. मग सासूच्या घरी एक वेळा पोरगी गेली तर तिला इकडे तिकडे जाता नाही येत बाई. तिला कुठूनही फिरून आली तरी तिथं जाच लागते वापस. आणि राजेशजीनं म्हटलंय तयारी करून ठेव म्हणे, येतो म्हणे मी म्हणून. आणि ते आता ते गाडी आणले गेली म्हणून थोडीशी उशिरा तरी झाले. आता गाडी घेऊन येतील ते घरी, मग पूजा करते का नाही करत काय माहित. काय गाडी गाडी करून राहिली व तुमची वेगाची गाडी? ती गाडी त्या भासऱ्याची होय. हा, मग ते त्याच्यावर तर अधिकार त्या जाऊचा चालवण, वैशालीचा. तुला काय चालणार आहे त्याच्यावर? आई, आमच्या घरी तुमचं ना आमचं काही नाही आहे, सगळं आपलं आहे म्हटलं. भाऊजीनं काही वस्तू घेतली ना ते स्वतःचा अधिकार कधी नाही दाखवत त्याच्यावर. पुऱ्या घरासाठी आहे म्हणते, असे म्हणते. मग तुम्हाला देत जाईन काय तू फिरायला? देत जाईन काय म्हणजे, भाऊजी इथं राहते का नाही तर तशी गाडी राजेशजीच्याच हातात राहणार आहे. कुठं गेलं आलं काही झालं तरी राजेशजी चालवणार आहे तिले. मग जमलं बापा. हा, नाही तर मग मी म्हटलं का ते भाऊजी घेऊनच जात जाईन काय तिकडे? नाही, भाऊजी कायले नेणार आहे? भाऊजीला तिकडे तशी गाडी भेटते. भाऊजीला इच्छा गाडीची काही गरज नाही आहे. भाऊजी कोणासाठी घेऊन राहिले माहिती आहे आई? माझ्यासाठी, आमच्या वैशालीताईसाठी. म्हणजे बा आता उद्या चालून आपले दगदग नाही झाली पाहिजे. आपल्या गावात एक तर कोणत्या गाड्या घोड्या नाही आहे, आणि असले तर लोक अर्धरात्री उठून येणंच काय आपल्यासाठी, म्हणून नाहीये का. हे पाय, डिलिव्हरीचा टाइम सांगून येते काय, रातचाही होऊ शकते कोणाला. आम्ही डॉक्टरला लिस्ट सांगून ठेवलाय का रात्री होऊ शकते, दिवसाही होऊ शकते. तर म्हटलं तुम्ही घेण्याची तयारीत राहायचा. डॉक्टर म्हणे तुम्ही या ना म्हणे, कधीही या म्हणे, काही टेन्शन घेऊ नका म्हणे. तुम्ही कधी जरी आले तरी म्हणे तुमच्यासाठी दवाखाना उघडा आहे म्हणे. आता उघडेच राहते सारे दवाखाने, इमर्जन्सी सेवा चालूच राहते त्याची. कोरोना थोडी वेळ काही बंद होते दवाखाने, तेव्हा होतं टेन्शन जरासं. आता नाही बापा. तू तर लयच बेकार काळ गेला आई. काही काही लोक त्याच काळात लेकरं झाले तर किती बेकार वाट झालं असं माहिती याच्यासोबत. दवाखाने नाही उघडत तर काही नाही. हा, सरकारी तर इथं असाल आणि इकडे प्रायव्हेट तर प्रायव्हेट मध्ये इथं असाल. हो बापा, तो तवाचा काढ तर नाही काढलेला पुरला. तुले शिदोरी द्या लागन ना मग. आता शिदोरी देतो तुले. आता तू गेली, आता तू डायरेक्ट एकाची 2 झाल्यावरच येशील. हा बाई, आताच काय येतो मी आता. आता डिलिव्हरी झाल्या गेल्यावर येईन, मग आली तर आराम गिराम करायला येईन मग इकडे एखादा महिना. हा ताई, नक्की ये जा बाळाला घेऊन. मला ना लहान बाळ खूप आवडते, असे लाड करायसाठी. तर तुम्ही ये जा म्हटलं बाळाला घेऊन, आणि मी तुमची सेवा पण करन. महिना काय 2-2 महिने करणार. हो बाई, मला भावजाई चांगली भेटली, याच्यात लय आनंद झाला जुही. मला तर आतापर्यंत खरंच चिंता होती तर मोहितली बायकोच कशी भेटन, पण खरंच आम्ही नसती पाहिली म्हटलं. एवढी चांगली भेटली तू त्याला, त्याचं खरंच नशीब म्हणा, एवढी चांगली बायको भेटली. आमचीही जाणतं, त्याचीही जाणतं, सगळीची जाणतं. बरोबर होते ताई, जे व्हायचं आहे ते होतच असते. आणि मला पण परिवार मिळाला ना. मला परिवार नव्हता, कोणीच नव्हतं. आई बाबा नव्हते तर सासू सासरे मिळाले. बहिणी नव्हत्या तर नणंद मिळाल्या. सगळेच तर मिळाले. किती चांगलं वाटत आहे मला आता. पूर्ण भरलेला परिवार खूपच छान मिळाला. आता तुम्ही जात आहे ना ताई, तर मी पण ड्युटी जॉईन करून घेते आता. सकाळी कामं वगैरे केले की मी 10ला जाते. 10ला ड्युटीवर गेली की तिकडनं मला उशीरच होते. तरी मला 4 वाजते. 4 वाजता येते मी घरी. बापरे, लय उशीर होते हो मग तुला तर. दिवसभर तिकडेच राहतं, थकून जात असं नाही काम करू करू. नाही नाही ताई, थकत नाही. मला तर माहित आहे का, खूप एनर्जी राहते काम करून सुद्धा. म्हणजे असं वाटतच नाही, कारण ना मी काम माझं एन्जॉय म्हणून करते. कधीच असं म्हणजे मला त्रास होते बा असं म्हणून मी काम करतच नाही माझं. मी एन्जॉय म्हणूनच काम करते माझं. हो, तसंच केलं तर काम चांगलं वाटते. आणि तू जर मशीन जीव काढू काढू काम करतो ना, तर मग काम करायची जीवावर येते, घरचं मन का बाहेरचं मन. हो हो हो, हे पण बरोबर आहे तुमचं. मोहिनी ताई, तुमची सासू कशी आहे? तुमच्या सासूबाई आणि करते का तुमची हेल्प वगैरे करते का? आई सांगेल माझी सासू कशी आहे तर. काय झालं, तिच्या सासूला चांगली आहे तिची सासू. चांगली आहे बाई तिची सासू, सासू सारखी सासू. आता सासू माय असतं तशी करते तर सासूला काय म्हणावं आता. चांगली आहे, चांगलीच म्हणायला लागते. खराब म्हणून काही अर्थ आहे काय? कहू नाही, तू अशी वागून राहिली म्हणून काय आता? हा, तुला बेकार वाटून राहिलं असं का बा हिच्या सासू सारखंच आपण करून राहिलो सुनीसोबत, है ना? आई चांगली, खरंच चांगली वाग तू. तुला चांगली सून भेटली म्हटलं आमच्यापेक्षा. तू चांगली वाग, माझ्या सासूसारखी नको बनू. तर तिथं तरी 3-3 सुना करून घेते, तू कोण करा नाही मग.
करते माहिसून. करशील ना बाई जुही? आता नाही वागत मी तिच्यासोबत अशी. आता तिले मस्त पोरीसारखी घेऊन वागवतो. पहा तुम्ही, तुमची दुकान म्हटलं एक दिवस. हा, तर पाय कशा राहते पाय कशा राहते बा सासूना म्हणून. हा, ह्या तर मायली की सारख्या राहून राहिल्या. आपल्याला तर दूरसं करून टाकलं मायनं. आई, आम्ही म्हणतो तो दिवस आलाच पाहिजे म्हणून. आमच्यासाठी नको करू तू, त्या सुनेसाठीच कर. आम्हाला पुरा परिवार आहे आमच्या जवळ. माय बापही आहे, सासू सासरे आहे, देर भासरे ननद सगळेच आहे. पण तिच्याजवळ कोणीच नाही. तिले तिले परिवार पाहिजे. आता आम्ही तर भेटलोच, आता तू तिची माय बनून जाय. जुही, आज म्हटलं बाई मी तुझ्यासाठी खरोखर तुझीच माय बनन. हो, आता पोरी गेल्या ना माझ्या सासरी. आता मी समजन का माझी एक पोरगी आहेच अजून लहान. हा, आता तू पोरीसारखी माझ्यासोबत वाग आणि मी माझ्यासारखी तुझ्यासोबत वागतो. हा बाई, खरंच वागा. मला ना, मी कधी आईचं प्रेम नाही पाहिलं, पण मला असं वाटलं की आई अशीच वागते. कधीच नाही पाहिली मी आई कशाला म्हणते. लहानपणापासून आई दिसलीच नाही डोळ्यानं, पण आता तुम्ही दिसता ना, तुमच्यातच मी माझी आई शोधतो. चल चल, ठीक आहे. आता आपण दोघी मिळून करत जाऊ जे करायचं आहे ते. हा बाई, जमलं ना जुही? आता काही टेन्शन आहे का? काही टेन्शन आता गेलं ना. आता तू टेन्शन घेऊच नको देऊ. आता तुला मस्त राहाल भेटत्या घरात, सुकून आहे मस्त. हो ना ताई, खरंच. बस दादा, उभी करू इथं आता. हा बस. नाही तर काय घरात नाही तर काय, आता एकदमच ओट्यापर्यंत आणली ना. मग पूजा गिजा केली का तिकडे बाहेरच लावा लागते इले. इथं लावता नाही येत, जाणं येणं करता नाही येत मग कोणाले. बरं ठीक आहे, इथंच ठेवतो मग. आता काय गाडी दिसून राहिली दादा, एक नंबर. खरंच अशी गाडी आपल्या पुऱ्या गावात नाही आहे म्हटलं. अबे, गावात गाडीच नाही आहे तर हिचा अशी राहण्याचा नाही राहण्याचा काही संबंधच नाही. गावात एकही तर गाडी नाही आहे, ऑटो तर नाही आपल्या. पण दादा, आपण सुरुवात केली ना सगळ्यात पहिले. वा, सुरुवात करायच लागते ना. आपण सुरुवात केली ना. आता पाहिजे तू, गावात सगळे लोक काही ना काही घेते म्हटलं. तसेच आहे, थोडेच लोक राहते. बातच कोण काही घेतलं का दुसरे घेते, तोपर्यंत कोणीच नाही घेत. आई वा, काय झालं राजेश दादा? आवाज देऊन राहिला ना आईले? आई झोपली आहे वाटते. माय बिन उठव ना तिले. झोपलीच राहतं का म्हणा? उठ म्हणा, आवाज देते म्हणा दादानं. राजेश, बापरे, गाडी आहे राजेश दादा? एवढी मोठी गाडी आणली? बापा, किती महाग झाली असं नाही विनोद दादा? एवढी गाडी आणली आपल्या घरची? दादा, आपल्याच घरची होय, आपल्या घरची चालू ना आपण. त्याच्यासाठीच आवाज देऊन राहिलो मी पाहासाठी. म्हटलं आई पाहून घेईन, बाबाही पाहून घेईन, सगळे पाहून घेईन. बाबा तर नाही आहे दादा घरी, आई आहे. आई झोपली आहे. मी लागन आईला आवाज देतो. आईला आवाज देतो, परीला आवाज देतो. घरात काय भांडे घासून राहिला होता काय रे तू? निरा घरातच पडला राहतं. नाही दादा, भांडे काय घासून राहिलो होतो मी? तर टीव्ही पाहून राहिलो होतो, इथंच बसलो होतो समोर, म्हणून तर आवाजच आला बोले. मी म्हटलं मी मॅच पाहून राहिलो होतो. मॅम म्हटलं आवाज कोण देऊन राहिला? परी तिकडे खोलीत होती, आई खोलीत होती तिच्या. तर म्हटलं चला तर पाहून घेतो कोण येतं, म्हणून मी बाहेर पाहायला आलो. मला तर माहिती आहे की तुम्ही गाडी घेऊन राहिली म्हणून. तुला माहित नाही? परीच्या समोरचीच तर गोष्ट होय. आता तू गेला असं कुठं म्हणा, तू हा बरोबर आहे, तू औषध आणायला गेला होता परीचे, तर तेव्हाची गोष्ट होय. गोष्टी झाल्या ना, परीला माहित आहे. तिनं सांगितलं नाही का तुले आपल्या घरी गाडी आणणार आहे म्हणून? नाही, तिनं सांगितलं नाही मला. आता म्हटलंय तर आपण काय, आपल्यालाच वाटते का काय घेईन बा काही, किंवा एखादी सेकंड हँड लहानशी असं काहीतरी घेऊन घेईन असं वाटलं. पण एवढी मोठी आणि ती नवी गाडी आणून असं वाटलंच नाही मला. दादा, आता ह्या गाडीत आपण फिरायला जाऊ कुठंतरी? हा, जाऊ. तू पहिले जाय, आईला आवाज दे, परीला आवाज दे, पहा म्हणा. बस, आत्ता गेलो ना, आत्ता आलो असंच. भल्ली खुशी झाली दादा सुनीतले. त्याला तसंही लहानपणापासून गाडीचं भल्लं येड आहे. पण एखादी काही घेऊन नाही राहिला, आणि ना एखादी सासऱ्याला घेऊन मागितली. एवढा करोडपती सासरा आहे, घेऊन देतो म्हणून, मग तरी ह्या माणसाला काही नाही घेतलं. बरं, त्याला आपल्या घरच्या वस्तूचा लोभ आहे, आणि सासू सासऱ्याच्या घरी एवढं असून तिचं लोभ नाही आले. ते त्याचं झालं, सासऱ्याचं झालं. ते त्याच्यावर कसं काही अधिकार दाखवण? हे झालं तर बापाच्या घरचं झालं, भावाईचं झालं, म्हणून तो इथं अधिकार दाखवते. कोणाचंही पाय तसंच असते. वाव भाऊजी, गाडी तर खूपच छान आणली तुम्ही. आवडली ना परी? चांगली आहे ना? खूपच छान आहे भाऊजी. आता आपण पूर्ण फॅमिलीत जातो यात, म्हटलं कुठे जायची गरज पडली तर. हो, म्हणून तर घेतलीच नाही का, सगळेच झाली पाहिजे म्हणून. एकटं कोणीच नाही जाऊ शकत त्याच्यात. एकटं कोणाच्या याच्यात नाही आहे ते. जाईन तर सगळे, पूर्ण फॅमिली जाईन. आणली काय रे बाबू गाडी? पूजा करायला लागेल ना मग हिची. त्यासाठी हार गिर पेढे गिडे काही आणलं नाही का आता? नाही आता काहीच नाही आणलं. आता पहिले जातो वैशालीला घ्यायले, त्या जाते मोहिनीला घ्यायले. त्या दोघी आल्याशिवाय नाही करत पूजा. असं म्हणजे बायकोच्या हाताने पूजा करायची आहे म्हणून. पहिले बायकोला आणशील मग पूजा करशील. मग म्हटलं आता घरी जो आहे त्याच्या हातानंच पूजा करतं काय. आता असं असते बा, वस्तू आणली कोणती, घरी जे बाई राहते तिच्या हाताने पूजापाती करून घेतात लोक. आई, पूजा करायसाठीच नाही आणून राहिलो आम्ही त्याइले. म्हणजे बा, आपल्या घरी जेवढे बाय आहे सगळ्याच्या हाताने पूजा झाली पाहिजे गाडीची, आणि तसं त्याइले याच आहे म्हणून आम्ही त्याला आणून राहिलो आहे. असं ठीक आहे बापा, आणा. दादा, कितीची आणली हे राजेशला माहित आहे बा, मी फक्त पाहिली. त्यालाच माहित आहे कितीची घेतली, काय घेतली, सारं त्यालाच माहित आहे. काही पैसे भरले, काही इन्स्टॉलमेंट न घेतले. आता म्हणजे इन्स्टॉलमेंट नाही काय, मॅम म्हटलं कॅशच घेतली काय. कॅश घेत होतो, पण राजेश म्हणे दादा म्हणे कॅश नका घेऊ म्हणे, काय की इन्स्टॉलमेंटच घ्या म्हणे.
हा दादा लय लोक इन्स्टॉलमेंटच घेऊन घेते आता. इन्स्टॉलमेंटच घेऊन घेतलं ते पुरते. आपण भरत राहतो काय ना पैसा जात नाही म्हटलं मग कोण्या गोष्टीले. नाही मला तर पटतच नाही ते इन्स्टॉलमेंट घेणं आणि मग त्याला महिन्याच्या महिना पैसे देणं. नाही तर मग नाही चूक नाही दिले तर मग ते आपल्या घरी येते, आपलं सिव्हिल खराब करून टाकते. हे मला बिलकुल नाही आवडत. आपण पैसे जर भरले ना तरी आपलं सिव्हिल खराब करते म्हटलं ते लोक. राजेश मी काय म्हणतो जराशी मागं लावून दे गाडी आता. इथून जाणं येणं हे करता येत नाही म्हटलं, अडी अडचण होते म्हणतातच. तर थोडीशी मागं साईडला आपल्या अंगणात लावून द्यायचो इले. हा दादा हे आता पूजा गिजा होईपर्यंत तिथं ठेवत होतो मी आणि मग लावून देत होतो तिकडे नेऊन. हो हो आता हे वैशालीले मोहिनीले घेऊन येऊ आज जाऊन. आजच्या आजच वापस येतो काय. आपण आता 1-2 दिवसात शेगावले जायचा प्लॅन बनवू. मग ते काय 8वा महिना का काय लागते म्हणतो ना तू. मग जाता येणार नाही ना अजून. कोणाला लागून राहिला रे बाबा 8वा महिना? बहिणीले होय का वैशालीले होय? आई मोहिनीले 4 दिवसानं 8वा महिना लागते. मग तिला कुठं जाता येता येणार नाही. म्हणून म्हणे ते मला घ्यायला येऊन जा म्हणे. नाही तर मग पुरा महिना इथंच जाईन म्हणे, मग अजून 9 लागून जाईन म्हणे. मग अजून डिलिव्हरी जरी तर झाली तर म्हणे, म्हणून ते म्हणे घेऊन जा म्हणे मला. मग काय होत तिथं? आता तिथंही केली तर काय फरक पडते? आता तिला भाऊजही आहे, दोघी दोघी झाल्या आता करणाऱ्या, माई आहे आणि भाऊजही आहे. पहिले तरी म्हणाले होते एकटी माय काय काय करण बापा म्हणून, पण आता आहे ना करणारी, मग कायले पाहिजे आता. आई तिची भावजळी नोकरीवाली आहे, ते चालली जाते सकाळपासून. ते काय सुट्ट्या घेईन का हिच्यासाठी? हा अन आई राहिली तर आई काय काय करणार आहे? आई काय काय करणार आहे म्हणजे एकटी आईच करते सगळं. ते डिलिव्हरीवाल्या बैले काय काय डोक्षर घेऊन नाचा लागते का तिले? तिले फक्त खाणं पिणं वेळेवर हे ते करून द्या लागते, कपडे लत्ते धुई द्याय, बाकी काय करायला लागते तिच्यावालं. आणली गाडी नाही असा कोण कलर आणला रे बाबू रे? हा काया बेरा जरा असा दुसरा कलर आता लागत होता. बाबा ह्या गाडीत ह्याच कलर राहते कॉमन, तर ह्याच कलर चांगला दिसते आणि लवकर खराब होत नाही. आपल्या इथं तर कोणी पुसत नाही, काही नाही, काहीच नाही. म्हणून मग ते काळाच कलर घेतला. चांगली दिसते बाबा, रॉयल दिसते मस्त. असं असं नाही दिसायला चांगली दिसून राहिली म्हणा. पण आता आपण काय म्हणतो का काय कोणती काही बेरी वस्तू घ्याव बा, त्याच्यावरून म्हणून राहिलो. बाबा बाकीच्या वस्तूची गोष्ट राहते वेगळी, पण गाडी घेता येते. गाडी काळी बाडी जे घेता येते ते सगळीच घेता येते. हे राजेशनं घेतली ते त्याचीच पसंत आहे. गाडी चांगली आहे पण. हो बापा आता बायकोले फिरवासाठी आता लागण नाही त्याले, बायकोले लेकरले. हा माय बाबाला फिरवासाठी घेतली ते आजपर्यंत, आता बायकोले फिरवासाठी बाद घेतले ते ना. आता तुमच्या बायकोलीच बसू जा रे भावा त्याच्यात रे. तुमच्या आईला बसू जा ना काळजी बातच. तुम्ही काय चवळीचं पाणी देऊन राहिले त्याले अजून? पाणी मी देऊन राहिलो का तू देऊन राहिली? तू स्वतःच तर बनवून राहिली. हा का माईसाठी नाही आणली, सुनाईसाठी आणली? त्यानं काय फक्त काही एकटी एकटीसाठी आणली काय? एकटी एकटीसाठी लहानचीच गाडी आणली असती, मग पुऱ्या परिवारासाठी आणली ना ते. काय मग बापा आता म्हातारपण येऊन गेलं ना, आता काय राहिलं आपलं? हा आता तर तंगडे दुखते आपले. आता कुठं जाणं होत नाही येणं होत नाही. मग आता आणलंय तर कोणत्या गोष्टीचं सुख आहे आपल्याला? काऊन सुख नाही आहे? यंदा मस्त आपण डिझेल भरू गाडीत आणि मस्त 8-10 दिवसाचं तीर्थ करून येऊ. हा आता ज्या पोराला रिकाम पण असलो ते पोरगा आपल्या सोबत येईल. नाही तर मग ड्रायव्हर घेऊन जाऊ. नाही रे बा विनोद राजेश बाबा बिलकुल गाडी घेतलीच कोणासाठी? आपल्या परिवारासाठीच आहे. कोणीही नेऊ शकते आपल्या परिवारात. चालवता सगळी लेच येते. आम्हाला तिघाही भावाला चालवता येते. ज्यावेळेस तुम्हाला तीर्थाला जायचं राहील तेव्हा सांगून दे जा. चल एखाद्याला वेळ असला तो येऊन जाईल, नाही असला तर एखादा ड्रायव्हर सांगून देईन. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा डिझेलही भरून देईन तुम्हाला, ड्रायव्हरही सांगून देईन. मग पाय बरं पोरं एवढं करते तरी करत नाही करत नाही करत राहतो. हा जराशी चांगली बोल. आता आता दिवसांनी राहिले म्हटलं ते बिघडायचे. आता सुधाराचे दिवस आले, सुधरून जाय. आता सुदर्शन तर फायद्यात राहायची. नाही तर म्हटलं बसशील कुबडसारखी एकलकोंडी होऊन घरात. काय नाही तर आम्ही चाललो जात नाही सगळे, तू रात जातो घरी. मी काय राहू घरी एकटी? मी बी सोबतच जाईन. मला एकटीला तसंही भेव लागते घरात. सुमित हे राजेश जवळची चाबी घे आणि जराशी मागं लावून दे गाडी. आम्ही दोघं निघतो आता काय, आपापल्या बाईकनं निघतो आम्ही आणि घेऊन येतो त्या वहिनीले. हा दादा ठीक आहे ना, ठीक आहे त्या चाबी लावून देतो मी बरोबर. मला थोडंसं चालवायचं येऊन जाते. हा हा चालवासाठीच आहे, चालून पाहिजे. आता सध्याची मागं लावून दे आणि नंतर मग लागन तर पूजा गिजा झाल्यावर फिरू ना तू. पूजा होईपर्यंत कुठं नेऊ नको सध्या. नाही दादा कुठं नाही नेत पूजा होईपर्यंत, तेवढं समजते ना आपल्याला गाडीची पूजा होईपर्यंत कुठं न्याव नाही म्हणून. मग मी परीला घेऊन जाईन दादा आपण एका राऊंडवर. घेऊन जाय बिलकुल घेऊन जाय. गाडी आपल्या सगळीसाठी आहे. कोणी कधी न्या काही येणे, फक्त हिफाजतनं पहा रे बा. हिफाजतनं पहा आणि त्याचं मेंटेनन्स चालवा. काय डिझेल झालं कोणतं काही गेलं समजा इथे, त्याच्या हातानं जो कुठून घेऊन आला त्याच्या हातानं काही गेलं तर त्यांनाच इथे टाका. बस एवढंच आपलं म्हणणं आहे. हा ना दादा तेवढं तर करायच लागते. आपल्या वस्तूला आपण करत नाही काय, मग आपल्या घरची वस्तू आहे तर आपल्याला करायचं लागलंच तेवढं. हा आणि रोज एक पटका गाडीला मारून ठेवणं. काय एक कपडा गाडीला रोज मारायचा. कोणी मारा, बाया मारा, माणूस मारा, कोणी मारा, लक्ष्मी येते आपल्या घरची. काय तर तिले एक कपडा मारायचा. असं असं ठेवायचं नाही तिले. हा हो दादा काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. असं तरीच तर मी म्हणून राहिली सरलाबाईच्या घरी कायचा कल्ला येऊन राहिला म्हटलं एवढ्या जोऱ्यानं. सरलाबाई गाडी गिडी घेऊन आल्या बा, पण पेढे नाही देऊन राहिल्या. हा घरातल्या घरातच खातो म्हणता काय? गाडी दिसते ना सगळीला घेतली म्हणून. पेढे देणार ना काकू?
अजून तर पूजा व्हायचीच आहे गाडीची. आता चांगली आहे गाडी. पूजा जेव्हा होईल ना तेव्हा तुम्हाला पण पेढे देणार. मला की नाही भल्ला जोरा जोरानं कल्ला ऐकू आला. मी होती घरात लोटली. म्या म्हटलं आता लोटून जाऊ जरा बरं. तर मला कधी कानात निरा कल्लाच फिरून राहिला. म्या म्हटलं कायचा कल्ला होय गड्या म्हटलं म्हणून जाऊन पाहतो बाहेर. इकडे येऊन पाहतो तर मला तुमच्या अंगणात गाडी दिसली. भल्ला आनंद झाला बापा. म्हणजे कोण ना कोण घेतली तर लय आनंद झाला. आता अडीवरचं नाली काही आली तर पटकन घेता येते. कुठं जात असलं याचं असलं तर मागता येते बाई. आता आतापर्यंत आपल्या गावात कोणाजवळ गाडी नाही ना. हे गाडीने घेऊन राहिले बाई लोक. त्या कोणी घेतली तर एखादी आतापर्यंत. तुझ्या घरी काही कमी पैसा आहे? तुझ्या घरी पोरगं नाही, माणूस नाही, कोण नाही, पण चिकटपणा सारा भरला अंगात. हां, चिकटपणा करू 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 तर ते पोट्टी पळून टाकली. तिला नाही ठेवलं घरात. पोट्ट्यानं लग्न करून घेतलं तिकडेच. त्याला माहीत असेल ना मायबाप करून नाही देत म्हणून. म्हणूनच केलं पण त्याच्या हातानं ते ना. नाही ना बसला बाई. कोणा मायबापाला वाटते का आपली पोरगी पळून गेली पाहिजे म्हणून? वाटत नाही कोणाले, पण त्या मुद्दामून केल्यासारखं झालं ना ते. तुला किती दिवसाची मांग लागली. म्हटलं बाई करून टाकवं तिचं, करून टाकवं तिचं. करायला खालीच नाही. चेपणारी असते का नाही ते होते सरला बाई. तुम्ही रोखा टोका काही करा. अहो मान्य आहे मुले होते म्हणून, पण जरासं तर काही ना काही ठेवा लागते ना लेकरेवर. का बस वचकच नाही ठेवली काही त्याच्यावर. जसं करते तसं करू द्या लहानपणापासून. मग ते आता यायचे निघाले. पेढे मग पेढे कधी देता? अहो पेढे दिन ना. आता पूजा व्हायचीच आहे अजून. आता वैशालीनं मोहिनी येते आज संध्याकाळपर्यंत. मग उद्या सकाळी करून पूजा. उद्या सकाळी पूजा केली का मग सगळीला पेढे देईन. मग आम्हाला फिरायला नेणार का बाबा जरासं? गाडी घेतल्यावर कोण फिरायला नेत असते व? फिरायला न्यायची काय बोली असते काय कोणाची? कोणी एक एक पेढा देऊन देते. एक पेढा खायचा तर 2 पेढे खाय. पण कोणी काही गाडीत फिरायला नेते काय? तुझ्या घरी घेतली तर तू नेशील काय आम्हाला फिरायला? असं थोडी असते. आता शेजार पाजारी म्हटल्यावर आपला चांगला घरोबा आहे आणि एखाद्या डाव मागतली तर काय फरक पडते हो बाई? द्यायला लागत काय? बाई माई काही गाडी होई नाही. गाडी होई माय पोरायची. ताटावर लाडक पण आहे आपल्याजवळ. तू ये घरी जेवून घे 2 भाकरी साजऱ्या. स्वयंपाक कर, तुला खाऊ घालतो. पण हे वस्तू देणं आणि हे ते वस्तू कशा आहे हलक्या पुलक्या घरातल्या असेल तर देतो मी. मला तू गाडी गिडीचं नको म्हणजो. महिनी होई गाडी माझ्या पोराईनं घेतली ते. हा ते जाणे त्याची गाडी जाणे. ते ना आम्हालाच तर नेलं तर आम्ही जाऊ, नाही नेलं तर नाही जाऊ. असं काम आहे आमचं. असं म्हणजे पोराईनं घेतली मग पोराईच्या पैशानं नाही? तुम्ही नाही घेतली? नाही बापा मॅने घेतली. मी आता खडकून दिला त्याइले. त्यानं त्याच्या पैशानंच घेतली. माझ्या विनोदनं घेतली. ते विनोदनं राजेशनं दोघा मिळूनची आहे ती गाडी. असं म्हणजे मग हे दोघं चाल म्हणे मग तिले. तिसऱ्याचं काहीच नाही त्याच्यात नाही. सुमितले नाही भेटत वाटतं मग काय? काकू त्याला कोण नाही भेटल? तो भाऊ आहे आमचा. तो तर अर्ध्या रात्री नेऊ शकते. हा असं थोडी आहे का आम्ही दोघांनी मिळून घेतली मग त्याचा अधिकार नाही? आमच्या घरात सगळीचा अधिकार आहे त्या गाडीवर. पण बाहेरच्या लोकांनी द्यावं काय आम्ही? आमचं काय ते धर्मार्थ थोडी उघडला आहे आम्ही. हा ओढीवरचं नसेल कोणावर, कोणी बिमार आहे, कोणी काही आहे, न्यायचं काम आहे तर आम्ही ते सेवा करू. अर्ध्या रात्री नेऊ म्हटलं कोणाला कुठं दवाखान्यात न्यायचं असेल तर तुम्ही आवाज द्या ना. नाही नेऊन तर म्हणता. पण तुम्ही जर म्हणाल का शौकासाठी फिरायला नाही तो गाडी आणि द्या गाडी, ते भेटणार नाही. आज सांगितलेलं पुरलं. उद्या राग नाही पाहिजे मग लोक वाटत राहिले ते. कोण मागते रे कोणाले? मी फुकट नाही मागत कोणाला कोणती वस्तू. पण आता मजा पाहिजे आपली. का नाही बा? शेजार पाजार होईल तर पडन बा कामात असं वाटत असते माणसाले. नाही बा तुम्हाला काय वाटते त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे. पण मला काय वाटते मी सांगितलं तुम्हाला. लोक असे गाडी घेतली का नाही घेतली 3 पैशाची ताने घमंडात. बात घमंड येते लोकांना पैशाचं वस्तूचं. जशी येईनच पाहिली गाडी. लोकांच्या घरी गाडी असतं नाही. येईनच पाहिली फक्त या परिवारानं गाडी. आता बैले तर बैले घमंड झाल्या, पोरेले तर पोरेले आलं बापा. काय होय गाडीच तर मागितली. काय मागितलं असं? नवीन इस्टेट मागितली का तुमची? माझ्यासारखी राहिली असती म्हटलं असतं हो घेऊन जाजो बाबू. काय होते नेली तर नेजो ना आणून देजो. माझ्या घरची गाडी कित्येक लोक नेते 2 व्हीलर यायची आणि नेते राहू नाही देते. काकूंना राग आला वाटते. त्यांना असं वाटलं असेल की बघा ना यांच्याकडे गाडी आणली तर मी म्हटलं तर फक्त यांनी हो नाही म्हटलं मला. येऊ आला तर काकुले राग. त्या काकुले काय आहे कोण काही आणलं का मागायला जाते. त्या गाडीचीच गोष्ट नाही आहे. तू काही आण तुझ्या घरी त्याला माहिती होऊ दे. त्या म्हटलं तुझ्या मागायचे ते वस्तू मागाले हे सवय चांगली आहे काय? अरे चल ठीक आहे एखादी वस्तू देईन माणूस. एवढी मोठी गाडी देईन काय तिले? कमी झालं जास्त झालं तर कोण फुकट बसन तिथं? हो ना त्यांना कळत पण नाही. असं कसं कोणाला वस्तू मागायला जायचं म्हणून. लोकांना काही पण ना असं म्हणजे समजतच नाही की नाही गेलं पाहिजे म्हणून. भाऊजी तुम्ही जा ना आता गावाला घेऊन या ना ताईंना. हो आणतो. काही पाहिजे हो म्हणजो नको कोणाले. नाही तर मग बस हो घेऊन जा बापा. लोक कोणी बातच शब्द पकडून ठेवते. मी नाही म्हणत बापा कोणाले. मी तर सप्पा म्हणून मला जर कोणी म्हटलंय ना मी म्हणून बाबा आपली काही होईनी गाडी. त्या पोरायची होय जसं आता इले म्हटलं पोरायची होय त्यानंच घेतली त्याच्या मेहनतनं. ते जाणे आणि त्याच्या बायका जाणे. आम्हाला काय बुडाबुडीले कुठं नेलं तर आम्ही जातो बस. परिवारासाठी घेतली बापा त्यानं असं म्हणता येते. माझी गाडी काही लोकांसाठी नाही आहे असं त्यानं म्हटलं बा. तसं नाही आहे. ज्याला इमर्जन्सी आहे गावात कोणालाही असो काही जर इमर्जन्सी असली ना राजेश सुमित दोघांनाही सांगतो आता. तुम्ही दोघंही कान खोलून ऐका. गावात जर कोणाला काही दुःख सुख झालं आणि गाडीची गरज पडली
तर सटकन उठायचं, पटकन न्यायचं. अर्धी रात्र असो का दिवस असो, ड्युटीवरही असले न फोन आला कधी तर तिथून याचं. ड्युटी महत्वाची नाही, लोकाचा म्हणा किंवा काही माणसाचा जीव महत्वाचा. आज जीव वाचला तर भरपूर काही झालं. म्हणून म्हणतो का कोणी जरी आलं अडीअडचण मध्ये तर विचार नाही करायचा, गाडी खराब होईल काय, हे होईल काय, ते होईल काय. बस सरळ सरळ गाडीत टाकायचं आणि घेऊन जायचं. हाव दादा, तसंच करू ना आम्ही. हाव दादा, खरंच आहे. कोणी जरी आलं ना आम्ही नाही नाही म्हणणार. दोघातून एक तरी जाईन. बस बस बस. मी असलो तर मी स्वतःही जाईन म्हटलं. असं काही नाही आहे का जाणार नाही म्हणून. पण मी राहत नाही नाही तर सहसा म्हणूनची गोष्ट होय. हाव दादा, काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. आई चल जातो मग मी आता. काय मी जातो, मला कधी मग जाऊन आणि गेलंही झालं पाहिजे. तिला मी सांगितलं बॅग करून ठेव म्हणून, ती तयारीतच आहे. तर मी आता फक्त जातो आणि तिला घेऊन येतो. 2-3 घंट्यात वापस येतो. हा भाई मी जातो. मी जमलं तर रातभर राहीन, नाही तर मग येऊन जाईन. आता गाव जरासं दूर पडते ना, आणि मी काही नेहमी नेहमी जात नाही. एखाद्या डावस होते माझं जाणं, तर मला फोर्स करते तिथं राय म्हणून. जर केला तर राहून जाईन. हो, राहून जाजो. तुला वाटलं तर राहून जाजो, नाही वाटलं तर येऊन जाजो वापस. काय सुमित, मग लावून दे गाडी थोडीशी साईडले. हा दादा लावतो. परी तुला इच्छा होती ना शेगावले जायची, आता जाऊ आपण शेगावले. हो पण सर्वांना जावं लागेल ना आपल्याला. हा हा, सगळेच जाऊ आपण. आता वहिनी येऊन जाते दोघी, आई बाबा 2 दादा वहिनी आणि आपण दोघं झाले. सगळेजण जाऊ आपण मस्त. छायालीन तिच्या इच्छा पाहुणेले बोलवून घे जो रे. एसटी वेग काय ते महामंडळची, त्याच्यात एवढे जण बसून राहिले. त्याला दोघाले म्हणून तर तिचे सासू सासऱ्यांनी म्हणून काय म्हणून बरोबर पोरीले जवायला म्हटलं म्हणून, आम्हाला नाही म्हटलं म्हणून. त्याच्यापेक्षा तिला बोलवू नका. इकडे कसं आहे, इकडे मग सुनायचे घरचे म्हणून. हा, आता त्या मोहिनीच्याही भावाचं लग्न आताच झालं म्हणून बरोबर सगळे सगळे केले म्हणून, आम्हाला नाही म्हटलं म्हणून. हा बाबा, गाडीत किती जागा आहे काय जागा आहे याचा विचार नाही करत लोक. आम्हाला नाही नेलं असेच करते. आता काही आपण गावातले सगळे लोक नेऊ काय. म्हणूनच म्हणतो का घरातले उठायचे आणि चालले जायचे. याच्यानंतर कधी पोरगी इथं राहतेस तेव्हा तिला घेऊन चाललं जायचं. हो होते किती म्हणा तसंही होते. ठीक आहे मग आता चला घरात. हा तुम्ही चला बाबा, मी हे गाडी थोडीशी साईडला लावून येतो. इथून येता जाता नाही येत बरोबर. बरं लावतो, लाव आणि ये मग. चला आता एवढी ठीक आहे, एवढी लावली ना बस आहे. दरवाजात पाहिजेच गाडी, चांगली वाटते. आता या जारी रस्ता झाला ना बरोबर झालं सगळं. आता पूजा करायच्या वेळेस अजून थोडीशी समोर घेऊन येऊ आणि अजून मग अशी लावून देता येते नेहमीसाठी.